आता बातम्या विस्ताराने पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत, पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये आता भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन सुद्धा सहभागी होणार आहेत। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जात असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं, पण आधी गुवाहाटी दौऱ्यात रवींद्र चव्हाण आणि अयोध्या दौऱ्यामध्ये गिरीश महाजन एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्यानं विरोधकांकडून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार खासदारांवर पाळत ठेवायला जात असल्याचा आरोप ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात भाजपच्या संकटमोचकांच्या उपस्थितीनं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाल्याचं चित्र आहे। नाही, अयोध्येला काय, अयोध्येला राम मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। परवा आमचा कॅबिनेट झाल्यानंतर विषय झाला तर त्यांनी मला म्हटलं की नाही तुम्ही चला, आणि म्हणून उद्या दिवसभर नाशिकला कार्यक्रम आहेत, ते आटपून मी रात्री अयोध्येला रवाना नाशिकहूनच होणार आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे। तसे ते नजरकैदे तेच आहेत, तसे ते नजरकैदे तेच होईल। तुम्ही गुवाहाटीचा कशाला उल्लेख करता? सुरतला त्यांच्यावर कोण होतं विचारा ना, कोणी एवढी सुरक्षा प्रदान केली? कुठल्या दुसऱ्या पक्षाचा माणूस जर असं गेला दुसऱ्या राज्यात, त्याला सुरक्षा प्रदान करतील का अशी? ते हॉटेल संबंध सुरक्षित होतं, आमचा नितीन देशमुख कसे आलेत ते त्यांनी सांगितले तुम्हाला त्या सगळ्या प्रकरणामध्ये। त्यामुळे ते तसेही पहिल्यापासूनच तसे आहेत, त्याच्यामुळे नवीन काय घडतंय अशातला काही विषय नाहीये। ते नजरकैदेत होते, आहेत आणि उद्याही राहतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत। एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे आणि नाशिकमधनं शिवसैनिकांच्या ट्रेन्स रवाना झालेल्या आहेत। ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनी अयोध्या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। शिवसैनिक ढोल ताशांच्या गजरात नाचत गात आनंदोत्सव साजरा करत अयोध्येला निघालेत। अयोध्येत शिवसैनिकांसाठी सगळी हॉटेल्स, धर्मशाळा या बुक करण्यात आलेल्या आहेत। आता दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही मी हे म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब आहे। चांगलं आहे म्हणजे आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललायित झालेले आहेत, चांगलं आहे। आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावनभूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा सुरुवात होण्याआधीच गाजू लागलेला आहे आणि या दौऱ्याचं कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीरही केलंय। राज्याला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दौऱ्याचं प्रयोजन असल्याचं केसरकरांनी जाहीर केलं, तर श्रीरामांनी चांगल्या कारभारासाठी बुद्धी द्यावी असा टोला विरोधकांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून टीझर जारी केले जात आहे। यामुळे दौऱ्याची चांगलीच वातावरण निर्मिती झालेली आहे। अयोध्या हे सगळ्या देशवासियांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। पुरुषोत्तम राम यांचा आदर्श जीवनाच्या प्रत्येक वळणावर संयम आणि कसं वागावं याचा संदेश देणारा आहे। हाच आदर्श आणि आशीर्वाद राज्याला उपकारक ठरणार आहे। रामराज्य ही सर्वोच्च कन्सेप्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधली। राज्य किती चांगलं असावं त्याला रामराज्य म्हटलं जातं, आणि जर महाराष्ट्राचं रामराज्य व्हायचं असेल तर आपल्याला अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचे आशीर्वाद तर घेतलेच पाहिजे। अयोध्या में शंखनाद आ रहे हैं एकनाथ हा टीझर जारी करून शिवसेनेनं दौऱ्याचा बिगुल वाजवला होता। या दौऱ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून आता पुढे आलेले आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्यानं देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलेलं आहे। त्यातच दीपक केसरकरांनी मुख्यमंत्री राज्यातल्या रामराज्यासाठी रामाचे आशीर्वाद घेणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीकडून सल्ले देण्याची चढाओढ सुरू झालेली आहे।
अयोध्या दौरा आहे 2 दिवसाचा अयोध्या दौरा आहे मोठी तयारी आहे योगी आदित्यनाथ ठीक आहे त्यांना जर जायचं असेल तर अयोध्येला त्यांनी जावं, जे कोणी उपलब्ध असतील त्यांनी घ्यावं. अयोध्या दौऱ्यातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लाभणारा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद राज्य कारभारासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही. दुसरीकडे विरोधकांनीही रामराज्यासाठी अयोध्येचा दौरा करायला हरकत नाही असा सूर नागरिकांमधून उमटताना दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची नेत्यांमध्ये स्पर्धाच सुरू झालेली आहे. त्यामुळे राज्यातल्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न जनतेला पडलाय. या नेत्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडलेली आहे. कोल्हापूरच्या एका भाजप नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चंदगड तालुक्यातल्या वाळकुडी केरवडेमध्ये जलजीवन योजनेचा आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. शिवाजीराव पाटील असं या नेत्याचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये पाटील भाषणामध्ये महात्मा फुले यांचं नाव घ्यायला जातात, मात्र थेट निळू फुले यांचं नाव घेत आहेत. खरं तर महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा सर्वसमावेशक आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपण आदरानं म्हणतो. मात्र याच महाराष्ट्रात भाजपच्या या नेत्याला महात्मा फुले यांचं नाव मात्र लक्षात राहत नाहीये. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करून, तसेच शाहू निळू फुले आंबेडकर, शाहू निळू फुले आंबेडकर, शाहू निळू फुले आंबेडकर यांना मानमुजरा करून सन्माननीय व्यासपीठ आमचे सगळ्यांचे नेते, आमचे पक्षाचे वरिष्ठ, माझे मार्गदर्शक, आमचं दैवत भरमण्णा पाटील साहेब. राजकारणी म्हटलं की आपण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो, पण राजकारण्यांमध्ये सुद्धा काही कलागुण दडलेले असतात. असाच अनुभव लांजा तालुक्यातल्या कोट गावातल्या नागरिकांनी घेतला. या भागामध्ये दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे गटातले खासदार विनायक राऊत यांनी चक्क भजन म्हणत आपल्यामधल्या भजनी बुवाचा आनंद लुटला. लांजा कोट सुतारवाडी इथं खासदार विनायक राऊतांनी भेट दिली आणि यावेळेला त्यांनी भजनही गायलं. सातत्यानं लोकांच्या संपर्कात असल्यामुळे अनेकदा आपल्या छंदांना मुरड घालावी लागत असते. मात्र जिथं संधी मिळते तिथं आपण आपला छंद, आपली आवड जोपासली जात असते. असंच काहीसं दिसलं ते विनायक राऊतांच्या बाबतीत. आणि यानंतर ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा दुसरा फेरा आल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भासह मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस बरसतोय, तर दुसरीकडे कोल्हापुरात एकाचा वीज पडून मृत्यू झालाय. ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. विदर्भासह मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस सध्या बरसतोय, तर कोल्हापुरात एकाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. विदर्भातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतंय. कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्य परिसरामध्ये तुफान गारपीट झालेली आहे. ऐन एप्रिल महिन्यातल्या कडाक्याच्या उन्हामध्ये गारपिटीसह झालेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. राज्यातल्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. वाडेगाव परिसरात पावसानं दमदार हजेरी लावलेली असून या ठिकाणी फळबागांसह
भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. तर दुसरीकडे बुलढाण्यातल्या खामगावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पिकांना मोठा फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानानंतर आता शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडलेली आहे. काही दिवसांआधी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यात पुन्हा अवकाळीचं संकट कोसळल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. पुलगाव परिसरातल्या काही भागात पावसासह गारपीट देखील झाली आहे. तर जिल्ह्यात काही ठिकाणी 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणलंय. शेतकरी या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा मेटाकुटीला आलेला आहे. सातारा शहर तसंच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या पावसानं सातारकरांची तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता आता आणखीन वाढली आहे. नागपुरातही पावसाला सुरुवात झालेली आहे. ऐन एप्रिल महिन्यामध्ये नागपुरात पाऊस पडतोय. हलक्या स्वरूपाचा हा पाऊस नागपूरमध्ये बरसतोय. ढगाळ वातावरणामुळे भर दुपारी अंधार पडलेला नागपुरात पाहायला मिळाला आणि आणखी 2 तासात जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. राज्यातल्या काही भागांमध्ये एकीकडे अवकाळी पाऊस बरसतोय तर दुसरीकडे शहापूर तालुक्याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. शहापूर तालुक्यातल्या दुष्काळी भागामध्ये प्रत्येक वर्षी टँकरनं पाणी पुरवठा केला जात असतो. यासाठी गेल्या वर्षी 2 कोटी रुपये खर्च करून 58 गावांना आणि 170 पाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला गेला होता. यावर्षी टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी 2 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च अंदाजे दाखवला गेलाय. शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा आणि मोडकसागर ही 4 मोठी धरणं आहेत, ज्यामधनं मुंबईला 24 तास पाणी पुरवठा केला जातोय. मात्र दुसरीकडे शहापूरकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. आतापर्यंत शहापूर तालुक्यासाठी 58 गावे आणि 170 पाडे असे मंजूर झालेले आहेत आणि सध्या स्थितीत माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडून 26 गावे आणि 100 पाड्यांना असे एकूण 126 गावपाड्यांना मंजुरी मिळालेली आहे आणि 22 टँकरला मंजुरी मिळाली. परंतु आज रोजीपर्यंत 20 टँकर चालवले आहेत आपले. मागील वर्षी 2 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे आणि ह्या वर्षी थोडं 2.25 कोटीपर्यंत आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण टंचाई यावेळेस लवकर सुरू झालेली आहे. गावगाड्यातील लोकांना सिनेमा पाहायचं म्हटलं की जत्रेतील टुरिंग टॉकीज हे एकच माध्यम. तंबूच्या छताखाली वावरातील काळी माती हे आसन असलेल्या या टॉकीजमध्ये अनेक मराठी सिनेमे हाऊसफुल झाले. मात्र काळाच्या ओघात या टुरिंग टॉकीजला घरघर लागली आहे. गावातील जत्रा आणि यात्रांच्या निमित्तानं मनोरंजन करणारा तंबूतला सिनेमा अर्थात टुरिंग टॉकीज आता शेवटच्या घटका मोजतोय. रात्री 4-4 शो करून गावगाड्यातील लोकांना सिनेमाशी जोडणारा टुरिंग टॉकीजचा व्यवसाय आता काळाच्या ओघात मागे पडू लागलेला आहे. आज 35 ते 40 वयोगटाची 50 वयोगटाच्या वयातली लोक त्यांना आजही तंबू टॉकीजमध्ये चित्रपट बघण्याचा मोह आवरता येत नाही. पण आजची तरुण पिढी ती मात्र सिनेमा टॉकीजमध्ये तंबू टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्यास उत्सुक नाही. आणि ही संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काहीतरी पावलं उचलावी आणि ही संस्कृती टिकून ठेवावी एवढी मी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे टेरव गावातील आंबा बागायतदारांचं जबर नुकसान झालंय. आज दुपारी अचानक हवामानामध्ये बदल होऊन चिपळूणमधील काही भागात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे टेरव इथल्या आंबा बागायतदारांचं नुकसान झालं. ऐन आंबा हंगामात जोरदार वाऱ्यामुळे तयार झालेला आंबा गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.